सो जेनकिन्समध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं आहे ते एकदा थोडंसं रिकॉल करा. पाईपलाईन आपण एक्झिक्यूट करतोय. पाईपलाईनमध्ये काय आहे तर पाईपलाईनमध्ये आपण पूर्ण स्टेजेस लिहिलेले आहेत. फुल स्टेज झाली आहे, बिल्ड आहे आणि आता टेस्टिंग स्टेजवर आपण काम करतोय. करेक्ट आहे. तर टेस्टिंग स्टेजमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे सोनारक्यूबचे 2-3 जे प्लगइन्स आपण इन्स्टॉल केले ते बघितलेले आहे. आणि देन त्यानंतर पाईपलाईनमध्ये त्याला कसं ॲड करायचं ते बघितलं. ठीक आहे. देन त्यानंतर आता आपल्याला आणखी काही इम्पॉर्टंट गोष्टी बघायच्या आहेत की जेनकिन्समध्ये जेव्हा पाईपलाईन आपण एक्झिक्यूट करतोय ती पाईपलाईन इवन इकडे प्रोजेक्ट फेल होतोय तरी सुद्धा काय होत आहे समोर डिप्लॉय होतीये. पण तसं व्हायला नको. तर यासाठी आपण काय बघितलंय क्वालिटी गेट्स. क्वालिटी गेट्स मध्ये आपण आपला स्वतःचा क्वालिटी गेट एक क्रिएट केलेला. ठीक आहे. देन क्वालिटी या गेट मधून आता ते काय होत आहे फेल होत आहे. तर फेल झाल्यानंतर ना सो डिप्लॉय व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या पाईपलाईन मध्ये एक टर्म ऍड करणार ती म्हणजेच काय वेट फॉर क्वालिटी गेट. ठीक आहे. आपल्या पाईपलाईन मध्ये आपण काय करणार क्वालिटी गेटची एक स्टेज ऍड करणार. इथे होणार काय तर इथे हे होणार की आपला जेव्हा टेस्टिंग होईल टेस्टिंग मध्ये जेव्हा हा फेल होणार फेल झाल्यानंतर जो रिस्पॉन्स सोनार क्यूब कडून जेनकिन्सला येणार त्याची तो काय करेल त्यासाठी वेट करेल. त्यासाठी तो काय करेल वेट करेल. जर फेल रिस्पॉन्स आला तर पाईपलाईन डिप्लॉय करणार नाही. जर पास रिस्पॉन्स आला तर तो समोर डिप्लॉय करेल. कळलं. तर हा प्रोसेस आपल्याला इथे करून बघायचा. त्यासाठी आता आपण काय करणार आपल्या पाईपलाईन मध्ये एक स्टेज एक्स्ट्रा ऍड करणार ती म्हणजेच काय तर क्वालिटी गेट. ठीक आहे. क्वालिटी गेट. आता आपल्याला सिंटॅक्स माहिती आहे का नाही तर आपण काय करू पाईपलाईनच्या सिंटॅक्स मध्ये येतो आपण. तुम्हाला माहिती आहे पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये जाणार. पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये आपण इथे बघणार. क्लिअर. तर इथे दिसेल तुम्हाला वेट फॉर क्वालिटी गेट दिसतंय. वेट फॉर क्वालिटी गेट सर्व्हर सोनार टोकन दॅट्स इट. देन त्यानंतर जनरेट पाईपलाईन. तर हा इथे आपल्याला दिसतोय वेट फॉर क्वालिटी गेट आणि सिंपल आपल्याला याला काय करायचं आहे इकडे यूज करायचं आहे. किती इझी आहे. काही कठीण आहे का यामध्ये. पाईपलाईनचे सिंटॅक्स मिळून जातात. तर हा काय बोलतोय वेट फॉर क्वालिटी गेट अबाउट पाईपलाईन. अबाउट पाईपलाईन मध्ये काय दिलेलं आहे फॉल्स आहे. अबाउट पाईपलाईन मध्ये फॉल्स आहे. मी ते काय करणार ट्रू करणार. अबाउट पाईपलाईन म्हणजेच पाईपलाईन तो समोर पास करणार का नाही. अबाउट करणार त्याला येस कंडिशन ट्रू झाली पाहिजे. अबाउट करेल तो पाईपलाईन आणि क्रेडेन्शियल आपण काय दिलं सोनार टोकन. क्लिअर. तर आता हे ऍड केल्यानंतर आपण एकदा पाईपलाईनला एक्झिक्यूट करून बघू. हा त्यासाठी तुम्हाला प्लगइन ऍड करावं लागेल. कोणतं प्लगइन आहे ते क्वालिटी गेट. सोनार क्वालिटी गेट. जर ते प्लगइन तुम्ही ऍड नाही केलं तर इथे तुम्हाला ते वेट फॉर वाला हे दिसणार नाही. तर ते थोडं लक्ष ठेवायचं की प्लगइन आपला ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे. झालं. तर इकडे आता आपल्याला सिंपल काय करावं लागेल पाईपलाईनला एक्झिक्यूट करून चेक करावं लागेल परत. तर मी पाईपलाईनला एक्झिक्यूट करतोय. तुम्हाला ही सगळी प्रोसेस माहिती आहे. यासाठी आपण 2-3 काय केलंय प्लगइन्स ऍड केलेले आहे. याच्यासाठी ग्राफ प्लगइन ऍड केलेला आहे पाईपलाईन ग्राफ.
पाईपलाईन स्टेज, फुल स्टेज व्ह्यू इथे दिसेल लेफ्ट हँड साईडला. स्टेजेस तुम्ही इथे डायरेक्टली बघू शकता. हा तर बघताय बट इथे पण तुम्हाला बघता येईल लेफ्ट हँड साईडला प्रोग्रेस मध्ये आहे बिल्डिंग टेस्टिंग. हा आता इश्यू एक येऊ शकतो, कोणता तर ते बघू आपण. टेस्टिंग मध्ये इश्यू येणार. सी बिल्ड फेल्युअर काय आला का, बिल्ड फेल्युअर. का बरं बिल्ड फेल्युअर आलं असेल, का बरं बिल्ड फेल्युअर आलं असेल सांगा. का बरं इश्यू आला असेल सांगा. फेल टू गेट अ बूटस्ट्रॅप इंडेक्स फ्रॉम सर्व्हर. सर्व्हरच ऍक्सेस होत नाहीये तर तो काम करेल का. सी काय म्हणतोय, सर्व्हर कॅनॉट बी रीच, कॅनॉट बी रीच. सर्व्हर सोनारक्यूब सर्व्हरकडे जाऊ शकत नाही तर होईल का, नाही. आता आपण काय केलं होतं, आपले इन्स्टन्सेस स्टार्ट अँड स्टॉप केले होते. इथे जो आयपी आहे 43 आणि हाच आता आयपी आहे का, नाही. तर आपल्याला ते चेंज करावं लागेल. केलं का आपण चेंज, नाही. तर आपण कुठे जाणार चेंज करायला. सोनारक्यूबची इन्फॉर्मेशन जेनकिन्स मध्ये कुठे ऍड केली होती आपण, काय फर्स्ट मध्ये, इथे सांगा कुठे. सो सिस्टीम मध्ये, प्लगइन्स मध्ये कुठे गेलो होतं, अभ्यासच नाही केला ना. तर इथे बघा जेनकिन्स URL तर आहे, सोनारक्यूबची URL इथे ऍड केली होती आपण. आणि इथे आपल्याला फक्त आपलं काय करायचं आहे, थोडं अपडेट करायचं आहे. जो न्यू आयपी आहे हा न्यू आयपी. तर यासाठी एक सोल्युशन म्हणजेच काय असते, इलास्टिक आयपी असते. ठीक आहे, यासाठी सोल्युशन असतो तुमचा इलास्टिक आयपी. झालं, आपण आयपी घेतली आहे, अप्लाय करा, सेव्ह करा. सोनारक्यूबचा पाथ अपडेट झालाय आणि आता अगेन आपण याला काय करू, बिल्ड करून बघू. तर फुल स्टेज व्ह्यू वरून पण आपल्याला बघता येतं. आणि बघा एकदा कॉन्फिगरेशन झालं तर इथे तुम्हाला सोनारक्यूबचा साईन पण मिळेल, दिसतंय सोनारक्यूबचा साईन. आणि प्रत्येक जो टास्क सोनारक्यूब थ्रू टेस्ट होतोय तिथे सोनारक्यूबचा हा लोगो पण दिसेल इथे, दिसतोय. तर हा सोनारक्यूब थ्रू जातोय. ओके, सो बघा इथे तुम्हाला दिसेल पॉज फॉर, पॉज क्वालिटी गेट मध्ये पॉज झालेला आहे. अबाउट पाईपलाईन, कळलं का. तर आता तो समोर जाणार नाही. टेस्टिंग रिझल्ट काय भेटलाय त्याला, फेल भेटलेला आहे. फेल भेटल्यानंतर तो समोर जाईल का, नाही. कंडिशन काय ठेवली आहे आपण, जर आपल्याला ते अबाउट पाईपलाईन ठेवायचं असेल तर इथे आपण ट्रू ठेवलेला आहे. सी, तर आता हे इथे स्टक राहणार, इथून समोर जाणार नाही. तर हा इथे वेटिंग टाइम पण आपण देऊ शकतो. वेटिंग टाइम आपण देऊ शकतो. ठीक आहे, वेट फॉर क्वालिटी गेट जेनकिन्स सी. इथे सोनारक्यूबचं दिलेलं आहे टाइम आउट. किती वेळ तो टाइम आउट करेल, किती वेळात तो टाइम आउट करेल म्हणजे पॉज आणि पूर्ण पाईपलाईन फेल करेल ते इथे आपण देऊ शकतो. सिंपल आपल्याला करायचं काय, टाइम आउट आणि देन टाइम इक्वल्स टू 1 सेकंड युनिट, 1 टाइम इक्वल्स टू 1 आणि युनिट काय त्याचा हर्ट्स, म्हणजे 1 तास
बट आपल्याला तेवढं हॉर्स मध्ये ठेवायचं आहे का? नाही, तर आपण इथे चेंज करून घेऊ. बट समजलं तुम्हाला हे काय करायला लागणार आहे, किती टाइम पर्यंत तो पॉज करून ठेवणार आहे, समजलं? हा, तर हे आपल्याला तिथे ऍड करावं लागेल. आय थिंक आपण रेपॉझिटरी मध्ये ऍड केलेला आहे की नाही, आय डोंट नो, बट लेट्स सी, चेक. मी इथे तर नाही टाकलाय, पण तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, टाइम आउट क्लिअर राहील हे. यामध्ये आणखी हावर्स सोडलं तर मिनिट वगैरे कसं लिहायचं ते तुम्हाला बघावं लागेल. युनिट हॉर्स मध्ये आहे, तर हे हॉर्स वाला ते थोडंसं तुम्हाला चेक करावं लागेल. हॉर्स मध्ये सेकंड्स मध्ये कसं लिहिता येतं. ठीक आहे, आलं ना लक्षात कसं होणार आहे. तर इथे जर मी फॉल्स लिहिलं तर ती पाईपलाईन समोर एक्झिक्यूट होईल. ओके, आता इथे बघा, इथे हा किती वेळ पॉज करून ठेवतोय बघा. पाईपलाईन मध्ये त्याने काय करून ठेवलंय, पॉज करून ठेवलेला आहे. कुठे गेलं आपलं, हा इथे पॉज करून ठेवलंय. आता का बरं पॉज करून ठेवलंय आणि समोर का नाही जात आहे, तो समोर का बरं जात नाहीये, कारण त्याला रिस्पॉन्स मिळत नाहीये. कोणाकडून? सोनार क्यूब कडून. सोनार क्यूब मध्ये पास झालाय की फेल झालेला आहे, तो रिस्पॉन्स जर का जेनकिन्सला मिळाला तर तो इथून समोर प्रोसेस करेल, नाहीतर करणार नाही. कळलं? आता तो रिस्पॉन्स कसा देणार, तर त्यासाठी आपल्याला जेनकिन्स कडे जो मेसेज यायला पाहिजे सोनार क्यूब कडून, त्यासाठी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ना. ते कम्युनिकेशन कसं पॉसिबल होईल, तर त्यासाठी यूज केला जातो वेबहुक्स. काय? वेबहुक. तर आपण काय करणार, सोनार क्यूब कडे येणार. सोनार क्यूब मध्ये आपल्याला दिसेल ऍडमिनिस्ट्रेशन पोर्शन, इथे तुम्हाला दिसेल कॉन्फिगरेशन मध्ये वेबहुक्स. काय दिसतंय? वेबहुक्स. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, क्रिएट वन वेबहुक. इथे येणार आपलं जेनकिन्स सोनार समथिंग असं काहीतरी देऊ आणि आपण सिंपल एक वेबहुक ऍड करू. वेबहुक कसं लिहायचं आहे, तर इथे आपल्याला जेनकिन्सचा URL द्यायचा आहे. So Jenkins URL, this one, copied केल्यानंतर जेनकिन्स कडे येणार, सॉरी सोनार क्यूब कडे येणार, इथे पेस्ट करणार. समजलं? तर आपण आहोत कुठे, सोनार क्यूब मध्ये. सोनार क्यूबने मेसेज कुठे पाठवायला पाहिजे, या URL ला पाठवायला पाहिजे, म्हणजेच जेनकिन्स कडे. जेनकिन्स कडे जर मेसेज गेला तर त्याला माहिती राहील की पास झालाय की फेल झालेला. फेल झाला असेल तर त्यानुसार तो प्रोसेस करेल, पास झाला असेल तर त्यानुसार तो प्रोसेस करेल. कळलं? पण इथून मेसेज जाणे आवश्यक आहे. तो पॉसिबल आहे कशा थ्रू, वेबहुक थ्रू. समजलं? ही इम्पॉर्टंट टर्म आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यूज करावी लागेल मेसेजिंग कम्युनिकेशन साठी. कळलं? हा, रिस्पॉन्स साठी ऍक्च्युली. तर सिक्रेट वगैरे द्यायची नाहीये आपल्याला, क्रिएटेड. ठीक आहे, तर या पाईपलाईनला आपण कट करून टाकू. येस, अँड नाव आता इथे भरपूर टाइम पर्यंत तो काय झालेला आहे, पॉज झालेला आहे. आणि आपण आता कॅन्सल केलं तर अबॉर्टेड दिसेल. दिसतंय? आता आपण काय करू, याला परत एक्झिक्यूट करू. जर आपण वेबहुक व्यवस्थित लिहिला तर मेसेज इकडे यायला पाहिजे, याला रिस्पॉन्स यायला पाहिजे. सो लेट्स सी, चेक. वेबहुकचा कन्सेप्ट तुम्हाला समजायला हवा. हा, क्वालिटी गेट आपला इथे काय लिहिलेलं आहे, आपण सोनार क्यूब हायफन वेबहुक हे लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सोनार क्यूब हायफन वेबहुक हे लिहावं लागेल. नंतर तुम्ही विचार करणार की IP दिला तर होईल का, नाही, कारण आपल्याला हे तिथे मॅन्डेटरी एक पॅरामीटर द्यायचा असतो.
सी आता त्याने परफॉर्म केलंय का? पॉज केलं 1 सेकंड साठी आणि देन त्यानंतर फेल्ड. वाय फेल्ड? बिकॉज क्वालिटी गेट स्टेटस काय? फेल्ड आहे. स्टेटस काय? फेल्ड. इफ यू वॉन्ट टू चेक, इकडे प्रोजेक्ट मध्ये चेक करा, प्रोजेक्टचं स्टेटस काय? फेल्ड. सी 52 सेकंड आहे, दिसतंय? तर फेल्ड आला आहे म्हणून तो डिप्लॉय करणार का? नाही. जर पास होईल तेव्हाच तो काय करेल? डिप्लॉय करेल, अदरवाइज करणार नाही. सो वेबहूक कन्सेप्ट समजला. आता याला तुम्ही चेक करू शकता. इथे काय करा? फॉल्स करा. मी काय करतोय? फॉल्स. आता इथे फॉल्स केल्यानंतर तो फेल जरी होऊ दे तरी सुद्धा काय करेल? डिप्लॉय करेल. कळलं? हा. परफेक्ट. पुश झालेलं आहे. आता इकडे येऊन परत एकदा बिल्ड करून बघू. आता काय व्हायला पाहिजे? पाईपलाईन समोर जायला पाहिजे, कारण आपण काय केलं? तिथे फॉल्स केलं. सो जस्ट नाउ बिल्ड इट अगेन अँड चेक वेदर इट इज गोइंग टू डिप्लॉय or not. See, it worked. आपण फॉल्स केलाय तर इथे तुम्हाला दिसेल क्वालिटी गेट म्हणून 2 सेकंड पॉज घेतला त्यांनी, बट त्याला काय दिसला? रिस्पॉन्स पण मिळाला. 2 सेकंड पॉज रिस्पॉन्स मिळाला, त्याला काय? फेल्ड आहे. बट इथे काय आहे? अबॉर्ट आहे का? नाही आहे. कर डिप्लॉय, तर केले डिप्लॉय. क्लिअर? समजलं? क्वालिटी गेट अँड वेबहूक, it's two very important things in Jenkins pipelines. Understood? Webhook is very much important. Even you can trigger the build from your हा जो बिल्ड वाला नाव आहे ना, बिल्ड नाव, ही बटनला क्लिक करायची पण गरज नाही. ह्या बटनला क्लिक करायची गरज नाही. कोण सांगणार? गिटहब सांगणार की कोड आलाय, पाइपलाइन चालू कर. नाही पॉसिबल कशाने होईल? वेबहूक थ्रू पॉसिबल होईल. कशा थ्रू पॉसिबल होईल? वेबहूक थ्रू पॉसिबल होईल. आणि तो तुम्हाला कुठे सेट करावा लागेल? गिटहब मध्ये, गिटलॅब मध्ये. गिटलॅब मध्ये कसं राहतं ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे? सेटिंग्स, इंटिग्रेशन मध्ये वेबहूक्स दिसतंय इथे. इंटिग्रेशन मध्ये जाऊ. इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला जेनकिन्सला इंटिग्रेट करून ठेवता येईल. सी, जेनकिन्स इंटिग्रेट ऑलरेडी आहे या पाइपलाइन साठी, माझ्या जेनकिन्स वाल्या याच्यासाठी. तर इथे काय दिसतं तुम्हाला? इंटिग्रेशन मध्ये काय करणार तुम्ही? जेनकिन्सला सिलेक्ट करणार, जेनकिन्सची URL देणार. सी, जेनकिन्स ऍक्टिव्ह दिसतो इथे. ऍक्टिव्ह, देन ट्रिगर काय व्हायला पाहिजे? पुश. देन त्यानंतर हा कशाचा URL आहे? हा जेनकिन्सचा URL आहे. जेनकिन्सचा URL दिल्यानंतर ते तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही द्या, पाइपलाइन और समथिंग. युजर नेम ऍडमिन, आणि हा पासवर्ड इथे राहणार कशाचा? जेनकिन्सचा. कशाचा पासवर्ड राहणार? जेनकिन्सचा. देन त्यानंतर सेव्ह चेंजेस, आणि इथून कनेक्टिव्हिटी चेक करू शकता तुम्ही. टेस्ट कनेक्टिव्हिटी, टेस्ट सेटिंग, अँड देन सिंपल युअर वेबहूक इज नाव वर्किंग. पण जेव्हा पण तुम्ही कोड पुश करणार या रेपोजिटरी मध्ये, जेव्हा पण कोड येणार तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची पाइपलाइन काय होईल? ट्रिगर होईल ऑटोमॅटिकली. सो यू शुड ट्राय दिस वन. ठीक आहे? कळलं का? तर ऑटोमॅटिकली तुमची पाइपलाइन ट्रिगर होणार
बट वन मोर थिंग, आता एक काम करू आपण, ते करून बघू. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक प्लगइन ऍड करावं लागेल. ठीक आहे, तर प्लगइन काय राहणार आपलं, लेट्स कन्सिडर इथे गिटलॅब. मी गिटलॅब मध्ये सांगतो तुम्हाला, अवेलेबल प्लगइन मध्ये जावं लागेल. गिटलॅब हा प्लगइन घेतोय, इन्स्टॉल करतोय. तर गिटहब मध्ये वेबहूक कुठे असेल ते थोडंसं चेक करावं लागेल. सो बेटर आहे, मला जेनकिन्सचं ऑलरेडी माहिती आहे. सो मी तुम्हाला सॉरी गिटलॅबचं ऑलरेडी मला माहिती आहे. सो मी तुम्हाला ते सांगतो. गिटहब मध्ये ते मी बघितलं नाही कोणत्या लोकेशनला आहे. जेनकिन्स प्लगइन इन्स्टॉल झालेला आहे. गो बॅक नाव. आता हा ट्रिगर व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली. एक काम करू, दुसरा प्रोजेक्ट टाकू. दुसरा प्रोजेक्ट करू आपण, क्रिएट, सॉरी नॉट हियर, न्यू प्रोजेक्ट. पाइपलाइन 1 कन्सिडर करू. पाइपलाइन ओके. आणि कोणती पाइपलाइन पाहिजे मला, आता याला क्रेडेन्शियलची रिक्वायरमेंट असते, कारण हा काय प्रायव्हेट आहे. तर क्रेडेन्शियल कसं ऍड करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ऍड क्रेडेन्शियल, क्रेडेन्शियल युजर नेम पासवर्ड, आणि यामध्ये मला युजर नेम पासवर्ड ऍड करायचं आहे. नेक्स्ट, नेक्स्ट मध्ये मला इथे पाहिजे युजर नेम, पासवर्ड, sorry not this, पासवर्ड मध्ये अँड इथे देणार मी काय, गिटलॅब क्रिएट. सी एरर गायब झाला, म्हणजे आयडी पासवर्ड व्हॅलिड आहे. देन इथे मला चेक करावं लागेल ब्रांच कोणती आहे, मेन ब्रांच आहे. सो मेन ब्रांच, अँड देन इथे फाईलचं नाव काय आहे, तर फाईलचं नाव आहे कम्प्लीट समथिंग दिस. याच पाईपलाईनला मला एक्झिक्यूट करून बघावं लागेल. सो सिंपल माझं काय नाव घ्यायचं आहे मला, याला कंप्लीट पाइपलाइन दिस. कुठे आहे हे, जेनकिन्सच्या आतमध्ये. जेनकिन्स स्लॅश, परफेक्ट. अप्लाय, सेव्ह. हा, आता इथे बघा आपण काय केलंय, एक प्लगइन ऍड केलंय, कोणतं, गिटलॅबचं. तर आपण ऑटोमॅटिक बिल्ड कसं करायचं ते बघतोय. इथे इथे ही दिसेल तुम्हाला, वेन बिल्ड वेन अ चेंजेस इज पुश टू गिटलॅब दिसतंय. वेन अ चेंजेस इज पुश टू गिटलॅब, देन वेबहूक ट्रिगर करायचं आहे कोणता, दिस वन फॉर पाइपलाइन 1. कळलं का. तर याला ट्रिगर करायचं आहे. कशामध्ये आलेला आहे, हा ट्रिगर पोर्शन मध्ये आलेला आहे, दिसतोय. कळलं, कशात आलंय, ट्रिगर मध्ये आलेला आहे. आणि कशावर पाहिजे आपल्याला, पुश इव्हेंट वर पाहिजे. बाकी एक्स्ट्रा काही पाहिजे का, नाही. आणि हे टर्म्स आपण गिटलॅबच्या इंटिग्रेशन मध्ये आपण करून बघितलेलं आहे. कुठे गेलं ते, सेटिंग्स मध्ये. सेटिंग्स मध्ये आपण कुठे करतोय,
इंटिग्रेशन मध्ये आपण पूर्ण जेनकिन्सची सेटिंग करून ठेवलेली आहे. सी कन्सिडर युजिंग वेबहूक. सी जेनकिन्स आहे, जेनकिन्सची URL आपल्याला थोडी चेंज करावी लागेल. जेनकिन्सची URL आपण आपली ही देणार, जेनकिन्सची URL आपण चेंज करणार इथे दिस. क्लिअर आहे. देन त्यानंतर जे पण नाव इथे द्यायचं आहे, प्रोजेक्टचं नाव काय आपल्या इथे पाइपलाइन 1, प्रोजेक्ट नेम पाइपलाइन 1. देन त्यानंतर ऍडमिन जेनकिन्सचा युजर नेम पासवर्ड. देन त्यानंतर टेस्ट सेटिंग कनेक्शन सक्सेसफुल. सी इथे लेफ्ट हँड साइडला खाली दिसेल ब्लॉक कनेक्शन सक्सेसफुल अँड देन सेव्ह चेंजेस. झालंय. इथे झालं काम आपलं. देन त्यानंतर मी इकडे काय करतोय, तर इथे मला सिम्पली हे सेव्ह करावं लागेल सगळ्या गोष्टी. तर इथे सगळे टर्म्स झालेला आहे. अप्लाय अँड सेव्ह. आता मी याला बिल्ड नाव करणार का इथे येऊन? नाही, मी सिम्पली काय करणार, त्या रेपॉझिटरी मध्ये पुश करणार आणि इकडे आपली पाइपलाइन एक्झिक्यूट होणार. तर मला फक्त तुम्हाला ते बिल्ड दाखवायचं आहे की ऑटोमॅटिक कसं होतं. तर मी काय करतो, इथे फक्त मी ते रेपॉझिटरी ओपन करतोय आणि एक छोटासा काय करणार, बिल्ड करून बघणार. सॉरी, पुश करतोय काहीतरी त्यामध्ये. ही रेपॉझिटरी आहे ती जेनकिन्स. अच्छा, मला हे बघावं लागेल की तिथे आपण पाथ बरोबर दिलाय का. इंटिग्रेशन तर बरोबर झालंय, सेव्ह पण केलंय आपण. ओके, हे कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये नाहीये आणि मी काय केलं, इथे पाथ मध्ये थोडं कॉन्फिगरेशन चेंज करतोय. हा, कॉन्फिगरेशन थोडं चेंज करतोय. काय, इथे मी जेनकिन्सच्या आतमध्ये ती फाईल आहे असं सांगितलंय त्याला, बट ते ऍक्च्युली नाहीये. फाईल सेपरेट आहे. जेनकिन्स नावाचा फोल्डर नाहीये. हा, तर काय करणार हो, इथे हे नाहीये. इथे पाथ थोडासा चुकीचा झाला. मला फक्त फाईलचं नाव द्यायचं आहे. अप्लाय, सेव्ह अँड नाव लेट्स चेक. मी इकडे काहीतरी त्यामध्ये पुश करणार आणि काय होईल, एक्झिक्यूट होईल. तर काय करू, सिंपल काहीतरी इथे ऍड करतोय या एडिट फाईल मध्ये. ओके, कोणत्या फाईल मध्ये, ही readme md फाईल आहे त्यामध्ये. डॉक्युमेंटेशन फॉर सोनार क्यूब असं काहीतरी ऍड करतोय. ठीक आहे. अँड बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये, सब व्यवस्थित आहे. हॅलो. त्यानंतर मला फक्त इथे पुश करायचं आहे. सो पुश करणार मी. git commit -m testing auto build, enter and then git push origin main. आता इथून जसं मी पुश करणार
तसंच काय होईल इकडे, पाईपलाईन एक्झिक्यूट होईल ते चेक करायचं आपल्याला. जर सगळी कॉन्फिगरेशन व्यवस्थित राहिली आपली तर तिथे काय होईल, इथे हा बिल्ड ट्रिगर होईल. अरे यार पुश नाही झालं. git pull origin main, तिथे काय केलं होतं मी, रिमोट रेपॉझिटरी मध्ये ऑलरेडी काहीतरी आहे. अच्छा गिटलॅब CI ऍड केलं होतं. ओके अच्छा ओके 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 ओके. सो गिट परत तेच टाकते. पुश होणार नाही. गिट ऍड केलं आहे मी, कमिट पण केलेलं आहे. तुम्हाला समजलं नाही का ते? हा मग मी आधी पण सांगितलेलं ना. किंवा इथून करू शकता तुम्ही. काय प्रॉब्लेम झाला, अटकलाय थोडस. ठीक आहे, नाहीतर आपलं बिल्ड इथे परफॉर्म होईल, त्यामध्ये काही डाऊट नाही. ओके, ते इथून पुश व्हायचं आहे ना अजून, त्यामुळे. सो कमिट and then push. Now pushed, successful. See, खाली बिल दिसतोय एक. आपण बिल्ड इथे येऊन बिल्ड नावला क्लिक केलं का, तो फेल्ड होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यामध्ये चुकीचं ते URL वगैरे चुकीचं आहे. फक्त टेस्टिंग काय केलंय आपण की ऑटो बिल्ड झालेला आहे. फक्त पुश केलं. सी काय केलंय, स्टार्टेड बाय गिटलॅब पुश बाय सूरज, माझं नाव आहे. ऑटोमॅटिक बिल्ड समजलं. प्लगइन कोणता ऍड केलाय, गिटलॅब प्लगइन. ठीक आहे. सो इथे क्वालिटी गेट बघितलं आपण, वेबहुक बघितलं आणि ऑटो बिल्ड कसं होतं ते बघितलंय. 3 टर्म्स बघितलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. सो सध्या इथेच थांबू.